आणि म्हणून मी म्हणतो सगळं काही आहे कोकणात. आणि आज मी ज्या ठिकाणी जाणार आहे ती जागा एकदा बघाच. मग सकाळी सकाळी आपण मस्तपैकी माणगावमधून निघालो. आपल्याला जायचं होतं कधीही न जिंकण्यात आलेला किल्ला म्हणजे मुरुड जंजिराला. सकाळी 6लाच निघायचं होतं पण उशीर इतका आला या पोट्ट्यांनी लय उशीर केला आपल्याला जायला. पुढे गेल्यावर आपल्याला डायरेक्ट गेट करताना घाटातलं रोलर भेटलं. मग एका पुलावर मस्तपैकी ना थांबलो तर इतकं भारी वातावरण झालं तर थोडा डान्स करून घेतला. आणि नंतर मुरुड जंजिरा किल्ल्याच्या अलीकडे इतकं भारी लोकेशन होतं ना, अर्धा तास तिथंच थांबलो. आणि मग गेलो आम्ही मस्तपैकी मुरुड जंजिराच्या पार्किंगमध्ये. गेल्या मस्त गाडी बिडी पार्किंग लावली आणि रॉयल एंट्रीमध्ये मारली. आणि जेवढी रॉयल एंट्रीमध्ये मारली ना लगेच कळलं की आज किल्ला बंद आहे, कारण वाऱ्याचा प्रभाव जास्त वाढल्यामुळे आहे ना तिथं बोट थांबत नव्हती. आणि एवढे दिवस गाडी पार्किंग करताना पाहत होता, आज डायरेक्ट बोट पार्किंग करताना बघून घ्या. मग म्हणलं आता वरूनच थोडा किल्ला एक्सप्लोर करून घेऊन जागेवर फिरून घेऊ साईडला. आणि या पण होतील सोबत आणलं ना त्याच्यामुळे ना आज किल्ला बंद होता बरं का. मग मस्तपैकी फिरलो चला म्हणलं आता डायरेक्ट अलिबागच्या दिशेने निघू. मग निघालो अलिबागच्या दिशेने. म्हटलं चला आता जरा जेवण बिवण करू. मग तिथंच ना जंजिरा हॉटेल होतं. मग तिथं मस्तपैकी जेवण बिवण केलं. आणि आपले व्हिडिओ पाहून चांगलाच परिणाम झाला. भाऊनी कचरा कुंडीतच कचरा टाकला. त्याला म्हणलं तू पण बसून घे त्याच्यातच. आणि मी आजारी होतो तर गाडी कशी चालवायची आहे दोघांना येत नव्हतं. पण घेतली सूरजनी गाडी मस्तपैकी आम्ही निघालो अलिबागच्या दिशेने. आणि पहा ना किती भारी बीच आहे बरं का. इथं मुरुड जंजिराच्या थोडं पुढे गेलं का लगेच बीच आहे. आणि मग तिथं एक वास्तू होती तिला थोडंसं एक्सप्लोअर केलं. आणि डायरेक्ट मग लयच आजारी पडलो भाऊ. मग लगेच गोळ्या बिळ्या घेतल्या. आणि खरी माझी आता पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे लगेच मुकुल साबळे फॉलो करून टाका. संपला विषय.